नमस्कार मंडळी, अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक प्रस्तुत मराठी पॉडकास्ट प्रश्न छोटे आरोग्य मोठे यामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आजचा आपला महत्त्वाचा विषय असणार आहे कान नाक घसा या संबंधितले आजार आणि कशी आपण आपल्या कान नाक घशाची काळजी घेऊ शकतो याबद्दल आपण या ठिकाणी महत्त्वाची चर्चा करणार आहोत आणि तुमचे खूप सारे गैरसमज या ठिकाणी दूर करणार आहोत। आज ह्याच विषयाच्या चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत खूप अनुभवी असे डॉक्टर पंकज भट सर, जे अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी कान नाक घसा रोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत। चला तर मग सुरू करूया आजचा आपला मराठी पॉडकास्ट प्रश्न छोटे आरोग्य मोठे। तर सर, आजच्या ह्या पॉडकास्टच्या सुरुवातीलाच याला प्रश्न नाही म्हणता येणार, तुमची ओळख म्हणता येईल। तर आपल्या सर्व श्रोत्यांसाठी तुम्ही सांगाल का की आज तुम्ही अशोका मेडिकल हॉस्पिटल या ठिकाणी ENT स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहात, तर इथपर्यंत येण्याचा आणि तुमच्या शिक्षणाचा, तुमच्या अनुभवाचा नेमकी प्रवास कसा होता यावर थोडा प्रकाश टाकाल का सर? नक्कीच। माझा जन्म नाशिकचाच, मूळचा मी नाशिकचा, 12वी पर्यंत नाशिकमध्ये शिक्षण घेतलं आहे। त्यानंतर MBBS साठी प्रवरा मेडिकल कॉलेज लोणी या ठिकाणी गेलो। त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे कान नाक घसा ENT स्पेशालिटी यासाठी नागपूर इंदिरा गांधी गव्हर्नमेंट कॉलेज आणि दिल्ली इकडे दीनदयाल उपाध्याय मेडिकल कॉलेज ह्या अशा प्रतिष्ठित गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्समध्ये माझं शिक्षण झालं आणि साहजिकच गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट असल्यामुळे प्रदीर्घ असा अनुभव मिळाला, वेगवेगळे प्रकारचे केसेस मिळाले। त्यानंतर पुन्हा नाशिककडे वाटचाल केली आणि आता अशोका मेडिकलवर इथे कार्यरत आहे। असा हा माझा साधारण 7 ते 8 वर्षाचा अनुभव आहे। खूप छान प्रवास आहे सर आणि खूप चांगला अनुभव त्या ठिकाणी तुमचा बघायला मिळतोय। दुसरा जो प्रश्न या ठिकाणी आहे सर, तो हल्लीच्या काळात जर आपण बघितलं प्रत्येकाच्याच घरामध्ये एक कॉमन वस्तू आपल्याला भेटते, ती म्हणजे इयरबड्स। तर हे जे काही इयरबड्स आहे सर, जे आम्ही बघितलं की लहान मुलांमध्ये सुद्धा ते कानात घाण झाली म्हणून काढतात, कानात मळ झालाय म्हणून भरपूर सारे लोक वापरतात। तर तुम्हाला काय वाटतं सर की हे जे काही आपण कान टोकरायला जे इयरबड्स वगैरे वापरतो, तर हे चांगलं आहे की वाईट आहे, वापरलं पाहिजे की नाही? अगदी महत्वाचा प्रश्न विचारला आहे। कानासंदर्भात इयरबड्स हा सगळ्यात सोपं उत्तर याचं म्हणजे बिग नो, ऍब्सोल्युटली नो। इयरबड्स ह्याच्याने नेमका आपल्याला फायदा होतो का? तर नक्कीच नाही। इयरबड्समुळे काय होतं, आतमधली कानाची जी त्वचा आहे ती अगदी नाजूक असते, तिला जखम होऊ शकते। ती जखम झाल्यानंतर त्यामध्ये इन्फेक्शनचा प्रादुर्भाव होणं अगदी सहजपणे होऊ शकतो। तसंच कानातला जो मळ म्हणतो आपण, ज्याला आपण मेडिकल भाषेत वॅक्स म्हणतो, तो आपण काढायला जातो, पण तो इयरबड्समुळे आणखी आत ढकलला जातो आणि आत गेल्यानंतर तो अडकून जातो, ज्याला आम्ही इम्पॅक्टेड इयर वॅक्स असं म्हणतो। आणि यानंतर मात्र तुम्हाला डॉक्टरची मदत घेणं अतिशय अर्जंट होऊन जातं, कारण कानात गच्चपणा, पेन, अतिशय अनकम्फर्टेबल फिलिंग हे सगळं सुरू होतं आणि याची सुरुवात कुठून होते? इयरबड्स। त्यामुळे इयरबड्सचा वापर अतिशय पूर्णपणे टाळायलाच पाहिजे। धन्यवाद सर। नक्कीच हे इयरबड्स वापरणं बंद केलं पाहिजे आणि मोठे आणि लहान मुले यांनी पण त्या ठिकाणी हा इयरबड्स वापरतो आहे तो नक्कीच बंद केला पाहिजे। याचबरोबर इयरबड सारखीच गोष्ट आहे सर की हल्लीच्या काळात डिजिटल जमाना आहे, तर लोक वेगवेगळे इयरफोन्स वापरतात आणि ते ब्लूटूथ आणि या प्रकारचेही असतात, तर मग त्याचा काही आरोग्यावर परिणाम होतो का? कानाच्या आरोग्यावर काही परिणाम होतो? हो, इयरफोन्स आणि इयरबड्स पण त्याला आजकाल म्हणतात। लहान मुलं, टीनेजर्स, कॉलेज गोईंग मुलं हे आजकाल त्याला अगदी ऍडिक्ट झालेत असं आपण म्हणू शकतो। तर इयरफोन्सचा वापर कसा करावा किंवा करावा की नाही हा प्रश्न आमच्या पुढे नेहमीच असतो। तर इयरफोन्सचा वापर पूर्णपणे टाळा असं म्हणणं आता अवघड आहे, कारण की त्याचा उपयोग आहेच। पण इयरफोन्सचा वापर करताना आपण काय लक्षात ठेवायला पाहिजे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे इयरफोन्सचा आवाज जो व्हॉल्यूम कपॅसिटी आहे नेहमीच 30 ते 50% ह्या मध्येच ठेवावा। कधीही तो अगदी मोठा आवाज करून आपण ऐकायचं नाही।
तसंच इयरफोन्सचा वापर जितका कमी तितका चांगला. अगदी अनावश्यक असेल, अगदी आवश्यक असेल त्याच वेळेला आपण हा वापर करावा. त्यातही ब्रेक्स घ्यावे. फ्रिक्वेंट ब्रेक्स इज द नॉर्म. त्यांनी काय होतं की कानाच्या पडद्याच्या जवळ मोठा आवाज हा सतत जो पडत असतो त्याला ब्रेक मिळतो. तसंच व्हॉल्यूम जे आपण बोललो की 50% पेक्षा कमी असेल तर जो कानाला नॉइज ट्रॉमा म्हणतो आपण, म्हणजेच मोठ्या आवाजाने होणारी इजा, त्याचा चान्स कमी होतो. तर समराईज करायचं झालं तर इयरफोन्स वापरावे, पण काळजीपूर्वक. त्याचा व्हॉल्यूम हा 50% पेक्षा कमी ठेवावा आणि कमीत कमी आवश्यक तेवढाच त्याचा वापर करावा आणि फ्रिक्वेंट ब्रेक्स घ्यावे जर सतत वापर असेल तर. धन्यवाद सर. खूप छान अशी माहिती तुम्ही आम्हाला या ठिकाणी दिली की आपल्या कानाचं आरोग्य जपण्यासाठी या गोष्टी मला वाटतं सर्व श्रोत्यांनी नक्कीच पाळाव्या आणि ही काळाची गरज आहे. याचबरोबर पुढे चालून सर आता कानाच्या बाबतीतल्या समस्यांमध्ये आपण जर बघितलं की अचानक कानात दुखणे किंवा ऐकू न येणे याच्या मागे कोणती कोणती कारणं असू शकतात? हा जो प्रश्न आहे हा मागच्या प्रश्नाशी निगडीत आहे. कानात अचानक दुखू लागणे किंवा शिट्टीसारखा आवाज येणे किंवा अचानक पूर्णपणे ऐकू बंद होणे याच्या मागे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजेच मोठा आवाज याचा एक्सपोजर होणे, ज्याला आम्ही म्हणतो नॉइज इंड्युस्ड हिअरिंग लॉस. याचं कारण काय असतं की कानाची ऐकण्याची क्षमता असते त्या पलीकडे जर अचानक खूप मोठा आवाज आला तर कानाच्या क्षमतेच्या पलीकडे ते गेल्यामुळे कानाच्या नसेला इजा होते आणि कान एक प्रकारे शॉक मध्ये जातो. त्यामुळे ऐकण्याची क्षमता अचानक कमी होऊ शकते. हे आपण बघतो की आजकालचे डीजे पार्टी असतात, गणपती किंवा इतर सणातले जे मिरवणूक असतात, लग्न समारंभातले ढोल ताशे, डीजे पार्टी, ह्यानंतर आम्ही हे खूप बघितलेलं आहे की आमच्याकडे पेशंट येतात आणि म्हणतात की मी काल कार्यक्रमाला गेलो, अचानक मला चक्कर येऊ लागली, कानामध्ये शिट्टीचा आवाज आला आणि घरी आलो तर मला अचानकच ऐकणे अगदीच कमी होऊन गेलं. तर हे आपण लक्षात ठेवायला हवं की अशा समारंभामध्ये जिथे जिथे मोठे स्पीकर लावले जातात त्यांच्या जवळ जाऊ नये. अशा कार्यक्रमात आपण असलो तर लक्षात ठेवावं की तशा स्पीकर किंवा नॉइजच्या सोर्स पासून आपण 10 फूट अंतरावर तरी असलो पाहिजे. आणि जर आपल्याला थोडा जरी त्रास वाटतोय, म्हणजे जर गुदमरल्यासारखं होतंय, मळमळल्यासारखं होतंय, कानात गच्च असं फिलिंग यायला लागली तर त्वरित ती जागा सोडून बाहेर जावं किंवा शांत ठिकाणी जाऊन बसून घ्यावं. आणि हे सगळं करूनही जर अचानक त्रास वाढला तर याचा उपचार मात्र लवकरात लवकर घेणं फार आवश्यक असतं. त्यासाठी लवकरात लवकर ENT स्पेशलिस्टकडे दाखवणं गरजेचं असतं. धन्यवाद सर, लाख मोलाची माहिती सांगितल्याबद्दल. आता यासोबत जर आपण आता नाकाच्या आरोग्याबद्दल जर आपण बोलूयात सर, तर सतत नाक बंद होणे, शिंका येत राहणे, नाक चोंदणे, तर हे जे काही गोष्टी घडतात नाकाच्या बाबतीत, तर नेमके काय केलं पाहिजे सर आणि कधी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे? सतत नाक बंद असणे, शिंका येणे हा आजकालच्या काळामधला खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. याच्या मागचं कारण म्हणजे ॲलर्जी. तर ॲलर्जी हे आपल्याला बोलणं फार सोपं असतं, पण ज्याला तो त्रास आहे त्यालाच माहिती आहे की हे कितपत आणि किती दैनंदिन दिवसामध्ये आपल्याला त्रासदायक ठरतं. तर ॲलर्जीचे मुख्य लक्षणे काय आहेत? जसं आत्ता सर बोलले, नाकातून पाणी वाहणे, नाक चोंदणे किंवा बंद होणे, डोकेदुखी, डोळ्यातून पाणी येणे आणि यापुढे जाऊन ज्याला आपण ॲलर्जिक रायनायटिस असं म्हणतो आणि सायनसायटिसकडे त्याचा पुढचा भाग आहे. तर ॲलर्जिक रायनायटिस किंवा त्याला हे फीवर सुद्धा म्हणतात. त्यामध्ये ही सायकल सुरू होते, जी सुरुवात होते नाकातून पाणी येणे, शिंका, सर्दी आणि त्यानंतर ॲलर्जीचं एक्सपोजर जरी नसेल तरीही ही सायकल चालू राहते. याची सुरुवात होते ती म्हणजे प्रदूषण किंवा आपल्या आसपासच्या बाजूमध्ये ज्या काही हवेमध्ये कण असतात ॲलर्जीचे, जसं की शेतीमध्ये गेलो तर झाडांवरचे कण असतात, परागकण असतात, प्रदूषणातले कण असतात. घरात सुद्धा धुळीचा प्रादुर्भाव जर असेल तर त्यांनी ॲलर्जी होऊ शकते. तसंच घरामध्ये आपल्या पाळीव प्राणी असतील तर ॲलर्जीचा तो खूप मोठा सोर्स असतो.
त्यामुळे ॲलर्जीसाठी आपल्याला प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हा मंत्र पाळायला हवा. प्रिव्हेन्शनसाठी नक्कीच आपल्याला एकमेव आणि सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे मास्क वापरणे. आम्ही एक छोटासा मंत्र तयार केलाय, तो म्हणजे मास्क अप अँड बी सेफ. त्यामुळे सेफ्टी आपण लक्ष द्यायला पाहिजे. सेफ्टीमध्ये धुळीचा प्रादुर्भाव आपल्या घरात कसा कमी राहील, जास्तीत जास्त स्वच्छता ठेवायला हवी. स्वच्छतेमध्ये डस्टिंगच्या ऐवजी व्हॅक्यूम क्लिनिंगचा उपाय करायला हवा. तसंच बेडशीट, पिलो कव्हर हे दर 2 ते 3 दिवसामधून धुवून घेतले पाहिजे. तसंच जे आपले ब्लँकेट्स असतात, सॉफ्ट टॉयज असतात, पिलो कव्हर्स असतात, यामध्ये फरच्या मटेरियलचा वापर केला जातो, ज्यामध्ये बारीक बारीक कण अडकून, धुळीचे कण अडकून ॲलर्जीचा त्रास जास्त होऊ शकतो. ह्या गोष्टी वापरायला नको. जिथे जिथे धुळीचा साठा असू शकतो तिथे तिथे साफसफाई करत राहणे हे फार महत्वाचं असतं. तर ॲलर्जिक रायनायटिस किंवा हे फीवर यासाठी सुरुवात होते ती नाकाच्या चोंदण्यापासून, पण त्याचं मागचं कारण हे धूळ आहे आणि त्याला मास्क आणि स्वच्छता ठेवणे हा एक साधा उपाय आहे. अगदी बरोबर बोललात सर तुम्ही. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आणि माझे आरोग्य ही माझी जबाबदारी असली पाहिजे. आणि घरात व्यवस्थित नीटनेटकी स्वच्छता ठेवून आणि योग्य त्या ठिकाणी मास्कचा वापर करून आपण खरंच स्वतःचे लाख मोलाचे आरोग्य या ठिकाणी जपू शकतो. तर सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे की घरातील साफसफाईकडे जर आपण लक्ष दिलं तर तुमची कान घशाची काळजी व्यवस्थित होऊ शकते. आता पुढचा जो प्रश्न आहे सर, की लहान मुलांमध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला बघायला भेटतं की नाकात फुलाची कळी गेली किंवा घशामध्ये काही अडकल्यासारखं वाटतंय किंवा कानात खेळताना दगड गेला. तर ह्या ज्या काही परक्या वस्तू, फॉरेन बॉडीज ज्या आहेत कानामध्ये, नाकामध्ये कुठे जातात, तर अशा वेळेस पालकांनी काय केलं पाहिजे आणि नेमके डॉक्टरांचा सल्ला कधी घेतला पाहिजे? अगदी महत्वाच्या विषयाला हात घातलाय आपण. आता ENT मध्ये जे इमर्जन्सीज आहेत त्यामध्ये लहान मुलांमध्ये फॉरेन बॉडी म्हणजेच बाहेरच्या काही वस्तू हे कान, नाक, घसा या कुठल्याही अवयवामध्ये अडकून जातात. ह्या वेळेला कसं असतं की आपण पॅनिक होऊ नये. नक्कीच हे एक डेंजरस कंडिशन असू शकते. ती कशी की कानामध्ये काय गेलं तर कानामध्ये पडद्यापर्यंत जाऊन पडद्याला इजा होऊ शकते. तसंच नाकात काही अडकलं तर ते आपल्या श्वासनलिकेत जाऊन तिथे आपल्याला त्रास होऊ शकतो. पण घाबरून न जाता आपण लवकरात लवकर डॉक्टरांकडे दाखवायला हवं. कानामध्ये बरेचदा आपण असं बघतो की काही किडा गेलाय किंवा काही जिवंत अळई म्हणा किंवा किडा, मधमाशी अशा गोष्टी जाऊ शकतात. तर ह्या वेळेला सगळ्यात मोठा पॅनिक क्रिएट होतो, कारण की कानामध्ये काही गेलं की अतिशय डिस्टर्बिंग असं ते असतं. त्यावेळेला बिलकुल पॅनिक व्हायचं नाही. आणि सगळ्यात सोपा उपाय म्हणजे घरात जे तेल असतं ते तेल पटकन कानात टाकून द्यायचं. त्याचा उद्देश हा असा आहे की जे काही किडा किंवा अळई वगैरे गेले आहेत ते गुदमरून मरून जाईल आणि ते शांत होईल. ते शांत झाल्यामुळे कानातली जी फरफड आहे आणि जो इरिटेबिलिटी आहे तो फॅक्टर कमी होईल. आणि मग घरात आपण हे काढण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही. लवकरात लवकर ENT स्पेशलिस्ट कडेच जायचं आहे. तसंच नाकामध्येही काही गेलं तर आपण चिमटा किंवा पिन अशा गोष्टींनी काढण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचा खूप मोठा दुष्परिणाम होऊ शकतो की तिथल्या बाजूला नाकात ब्लिडिंग होऊ शकतं. तसंच तिथे स्वेलिंग येऊ शकतं आणि डॉक्टरांना ते काढण्यास अजून जास्त त्रास होऊ शकतो. त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्वाची म्हणजे की लहान मुलं असतं ते आधीच घाबरलेलं आहे. तर डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टरांना सुद्धा फर्स्ट चान्स म्हणजे पहिली जी संधी मिळते ती सगळ्यात महत्वाची असते. ते नाकातल्या किंवा कानातल्या गोष्टी काढण्याची. कारण की एकदा ती संधी गेली की मग आपल्याला पूर्ण गुण म्हणजे जनरल अॅनेस्थेशिया शिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे अशा सिच्युएशन मध्ये मी एवढंच सांगेन की डोंट पॅनिक अँड गो टू युअर डॉक्टर ॲट द अर्लिएस्ट. आणि ह्या वेळेला ENT स्पेशलिस्ट कडेच जावं. जनरल डॉक्टर किंवा इव्हन पिडियाट्रिशियन सुद्धा टाळा. नक्कीच सर, तुम्ही अगदी बरोबर सांगितलं. माझी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की घरामध्ये आपल्या लहान चिमुकल्यांची कृपया करून काळजी घ्या.
त्यांच्याकडे लक्ष ठेवा. आणि आपण म्हणतो की त्यांच्या काही कानात गेलंय दगड किंवा नाकात काही गेले ते, तर जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं, कृपया घरी अजिबात ते काढण्याचा प्रयत्न करू नका. त्याने अजून इजा वाढू शकतात आणि पुढचे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. तर त्वरित ENT स्पेशलिस्ट डॉक्टरांकडे त्या ठिकाणी सल्ला घेण्यासाठी जावे आणि पुढचे ट्रीटमेंट त्या ठिकाणी घ्यावे. सर, आता जो पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला वळायचं आहे, त्याच्यामध्ये मला तुम्हाला विचारणं आहे सर की टॉन्सिलायटिस हा जो आपण घशाचा जर आजार बघितला टॉन्सिलायटिस, त्याच्यामध्ये हल्लीच्या काळामध्ये आम्ही ऐकलंय की टॉन्सिलेक्टॉमी किंवा आपण त्याला जे म्हणतो की कॉब्लेशन नावाची टॉन्सिलेक्टॉमी असते, कॉब्लेशन. तर मग हे नेमकी काय आहे आणि लहान मुलांमध्ये किंवा मोठ्या माणसांमध्ये ज्यावेळेस टॉन्सिलायटिस होतो, जंतू संसर्ग होतो टॉन्सिलचा, तर ते काढणं उचित आहे का सर? टॉन्सिलचा त्रास हे आपण प्रत्येकाने कुठे ना कुठे नक्कीच ऐकलं असतं. घशाचा त्रास म्हटलं की पहिला जो आपल्या डोक्यात येतो ते म्हणजे मला टॉन्सिलचा त्रास आहे. तर आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की टॉन्सिलचा त्रास आहे किंवा नाही हे आपण स्वतः लेबल करू नये. सगळ्यात पहिले डॉक्टरांकडे जावं आणि तो त्रास खरंच टॉन्सिलचा त्रास आहे का हे कन्फर्म करून घ्या. एकदा की कन्फर्म झालं की आपल्याला टॉन्सिलचा त्रास आहे, तर त्याच्यावर ऑपरेशन हा उपाय आहे किंवा नाही हे प्रत्येक पेशंटमध्ये बदलू शकतं. जर हे आपण पहिलाच एपिसोड आहे किंवा हे फार फ्रिक्वेंटली होत नाहीये, गॅप जास्त जात आहे त्रासामध्ये, तर हल्लीच्या अँटीबायोटिक्स किंवा औषधांनी पण ते नक्कीच मॅनेज होऊ शकतं. पण जर त्रास पुन्हा पुन्हा होतोय आणि त्यामुळे आपल्याला ऑफिसला जाता येत नाहीये, फ्रिक्वेंट सुट्ट्या होत आहेत, लहान मुलांमध्ये आपण जर बघतो ते म्हणजे की पुन्हा पुन्हा शाळेला सुट्टी घ्यावी लागते, ताप येतो, त्यांचं खाणं पिणं कमी होऊन जातं आणि याचा परिणाम म्हणजे त्यांचं वजन वाढत नाही. ह्या जर गोष्टी आपल्याला लक्षात आल्या तर नक्कीच टॉन्सिलचा त्रास आहे आणि त्याला आपल्याला ऑपरेशनची गरज आहे हे आपण सांगू शकतो. पुढे आपण येऊ टॉन्सिलचं ऑपरेशनकडे. तर आत्ताची सगळ्यात अत्याधुनिक पद्धत म्हणजेच कोब्लेशन टॉन्सिलेक्टमी. तर नेमकं कोब्लेशन म्हणजे काय, तर आपण साध्या भाषेत सांगायचं झालं तर एक प्रकारचा लेझर आहे ज्याने आपण टॉन्सिल्स हे काढून टाकतो. पण लेझर म्हटलं की नेहमीच तिथे गरम किंवा एक उष्ण पदार्थ असण्याचा आपल्या मनात एक भास येतो. तिथेच कोब्लेशन आपलं बदलतं. तेच म्हणजे कोल्ड ॲब्लेशन. म्हणजेच तिथे कुठल्याही प्रकारचा टेम्परेचर राईज होत आणि टेम्परेचर राईज न झाल्यामुळे आपल्याला जो ऑपरेशन नंतरचा जो त्रास असतो तो म्हणजे पेन किंवा खायला त्रास होणे हा अत्यंत कमी असतो. तसंच त्याचा आणखीन एक ॲडव्हान्टेज म्हणजे ब्लिडिंग होत नाही आणि डॉक्टरांना पण ऑपरेशन करायला अतिशय सुरळीतपणे ऑपरेशन होतं, ब्लिडिंग फार कमी होतं आणि या सगळ्यांचा कलेक्टिव्ह आपल्याला इफेक्ट दिसतो तो म्हणजे की हॉस्पिटल स्टे अत्यंत कमी असतो. म्हणजे आपण ज्या दिवशी ऑपरेशन केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मुलं अगदी व्यवस्थितपणे खायला सुरू करतात आणि त्यांना आपण लगेच घरी पाठवू शकतो आणि आपण 5व्या ते 7व्या दिवशी शाळेत सुद्धा त्यांना पाठवू शकतो. त्यामुळे कोब्लेशन टॉन्सिलेक्टमी याचा नक्कीच आपण विचार करायला. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी आपले कान नाकाचे आरोग्य व्यवस्थित ठेवू शकतो. तर खरंच याच्यामध्ये पालकांचा खूप मोठा वाटा आहे. या आरोग्याच्या वाटचालीकडे पालकांना सुज्ञ राहणं खूप गरजेचं आहे. जसे की सर तुम्ही बोललात की याच्या वडील उशिराच बोलले होते, आजोबा उशिराच बोलले, तर अशा कोणत्याही जुन्या विचारांमध्ये न राहता प्लीज आपल्या त्या छोट्या चिमुकल्यांचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी कृपया त्वरित लक्ष केंद्रित करा आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार आज या आधुनिक काळामध्ये खूप सारे ट्रीटमेंट अवेलेबल आहे, तर सर्वांनी त्या ट्रीटमेंटचा या ठिकाणी लाभ घ्यावा. आणि सर आता आपलं ही जी चर्चा चालू आहे ती खरंच म्हणजे आज मला असं वाटतंय की खरंच म्हणजे किती तुम्ही सरळ आणि सोप्या भाषेमध्ये लोकांना समजून सांगत आहात. ओके, तर आता ही जर चर्चा चालूच आहे त्याचसोबत तुम्ही सर्व प्रेक्षकांना सांगावं की कान, नाक आणि घसा तर कधी नेमकी त्यांनी ENT स्पेशलिस्टकडे जावं. कारण हल्लीच्या काळामध्ये आजही अवेअरनेस कमी आहे. ENT बद्दल म्हणा, डोळ्याच्या काळजीबद्दल म्हणा, तर खूप अवेअरनेस कमी आहे. तर तुम्ही काय सांगाल की कान, नाक, घशाच्या बाबतीत काय अडचणी असतील तर त्यांनी हॉस्पिटलमध्ये यावं आणि ENT स्पेशालिस्टलाच दाखवावं.
कान, नाक, घसा म्हणजेच हे स्पेशल सेन्सेसचे ऑर्गन्स आहेत. त्यामुळे हे अत्यंत नाजूक असतात. यामधल्या कुठल्याही त्रासाला डिले केला तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे लवकरात लवकर कधी दाखवावं. कानाला आपल्याला दुखतंय, ऐकू कमी येतंय तर लगेच दाखवावं. तसंच नाकात आपल्याला सतत ब्लॉकेज आहे, नाक चोंदतंय, नाकातून रक्त येतंय, नाकातून पाणी येतंय, पिवळा स्राव येतो, किंवा घशासंदर्भात घशात दुखतंय, खवखव होते, घशातून, खोकल्यातून किंवा थुंकीतून रक्त पडतंय, गिळायला समस्या आहे, अशापैकी कुठल्याही समस्या असतील तर सगळ्यात पहिले आणि फक्त ENT स्पेशलिस्टलाच दाखवायला. एकदम सुपर सांगितलं सर तुम्ही की नेमकी कधी ENTचा सल्ला घ्यावा. तर खरंच म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या लवकर जर त्याच्यावरती निदान झालं तर आपल्याला त्याचं ट्रीटमेंट करायला सोपं जातं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर, आज तुमच्या एवढं वेळ काढून आणि तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या प्रेक्षकांना आज ही सर्व कान घशाची माहिती दिली आहे, म्हणजे एकदम मनापासून तुमचे खूप खूप स्वागत आणि खूप खूप धन्यवाद या ठिकाणी सर. आणि अशाच काही वेगवेगळ्या प्रश्नांसोबत आपण पुन्हा भेटूया. आपला मराठी पॉडकास्ट जो आहे प्रश्न छोटे आणि आरोग्य मोठे. तर आज खरंच तुम्ही कान घशाच्या बाबतीत सर्व प्रेक्षकांचं आरोग्य या ठिकाणी मोठं केलेलं आहे. आणि सर्व प्रेक्षकांना मी विनंती करतो की त्यांनी सरांनी सांगितलेल्या सर्व माहितीचं त्या ठिकाणी पालन करावं, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करावं आणि स्वतःचं आणि स्वतःच्या चिमुकल्यांच्या आरोग्याची त्या ठिकाणी काळजी घ्यावी. आजचा हा एपिसोड मी इथंच संपवतो. पुन्हा भेटूया आपल्या नवीन प्रश्नांसोबत, नवीन विषयांसोबत. आपला मराठी पॉडकास्ट प्रश्न छोटे, आरोग्य मोठे. आणि प्रश्न इथंच संपत नाही. अजूनही तुम्हाला काही प्रश्न असतील कान, नाक, घशा संबंधात, तर तुम्ही डायरेक्टली आमच्या अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी व्हिजिट करू शकता, किंवा तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी तुमचा प्रश्न मांडू शकता. आमचे तज्ञ लोक तुमच्यापर्यंत तुमची माहिती पोहोचवतील आणि तुम्हाला आरोग्य बाबतीत व्यवस्थित सल्ला देतील. धन्यवाद. धन्यवाद सर.